जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण शुद्धीवर आल्यानंतर पुण्यात सापडली। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे। आरडे गावातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12वीची परीक्षा सुरू असलेली ही मुलगी एक्स्ट्रा क्लाससाठी जात असताना हेल्मेटधारी दुचाकी स्वाराकडून लिफ्ट घेतली। त्यानंतर तिला काय घडले याची काहीच आठवण नसल्याचं सांगितलं जात आहे। पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर ती पुणे येथे असल्याचं लक्षात आले। तेथून तिने स्थानिक व्यक्तींच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला। त्यानंतर ती सुखरूप घरी परतली। या प्रकरणी मुलीचे वडील बाजीराव वरागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। बाजीराव वरागडे, उपसरपंच ग्रामपंचायत आरडी। ही माझी पुतणी थोरले बंधूंची मुलगी। काल तिच्या बाबतीत अशी घटना घडली, अक्षरशः डोक्याला इतका ताण आला की आपल्या बाबतीत हे घडले, आणखीन दुसऱ्या कोणाच्या बाबतीत काही घडू नाही। ती पूर्ण बेहाल झाली होती, पूर्ण रडत होती, तिला काही सुधरत नव्हतं। तर आज आम्ही इथं मेढा पोलीस स्टेशनला आलेलो आहे, त्यांच्याकडे तक्रार देणार आहे। आमची एवढीच विनंती आहे, आज माझ्या पुतणीबद्दल हे घडलेलं आहे आणि कुठल्या गावातल्या किंवा इतर गावातल्या मुलीबद्दल असं काही घडू नये, कुणाला भूल टाकून नये, हे असे प्रकार वाढत चालले। तरी मी आता साहेबांना सांगणारच आहे की तुम्ही ह्याच्यात अगदी लक्ष घालून ह्याच्यावरती कडक कारवाई, कठोर कारवाई करण्यात यावी। जी कोण घटना घडत असेल ह्याची चौकशी करून पूर्णपणे कडक कारवाई करावी, एवढी मी विनंती करतो त्यांना। माझे नाव दीक्षा शंकर वारागडे। मी आत्ता 12वीला दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळमध्ये शिकत आहे। मी आत्ता 12वीची परीक्षा सुरू होती, त्यामुळे एक्स्ट्रा लेक्चर होतं म्हणून मी कॉलेजला निघाली होती। मी आमच्या गावच्या मंदिरापाशी आले, तिथून मी एका गाडीला लिफ्ट घेतली। हेल्मेटवाले काका होते म्हणून मी त्या गाडीवरती बसले। तिथून त्यांनी मला सोनगाव फाट्यावरती सोडलं। त्याच्यानंतर मी रस्ता क्रॉस केला आणि त्याच्यानंतर मला पुढं काहीच आठवत। माझे नाव दीक्षा शंकर वारागडे, मी आरड्यामध्ये राहते। मी दीपक पवार कॉलेज ऑफ सायन्स कुडाळमध्ये शिकत आहे, इयत्ता 12वीमध्ये। मी रोजच्या प्रमाणे गावातून निघाले, आमच्या मंदिरापाशी आले, तिथून मी गाडीला हात केला। हेल्मेटवाले काका होते, त्यांनी मला गाडीवर बसवून नेले। त्याच्यानंतर मी सोनगावमध्ये पोचले। त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही। त्याच्यावर डायरेक्ट मला 3 वाजता शुद्ध आली आणि मी पुण्याच्या पुढं होते, तिथून मी आले। पुण्याच्या पुढं होती, कुठं तू उतरलीस, काय काय प्रकार घडला ते सांग। कोणाला तू कोणाला फोन केला? दादाला फोन केला, नंतर मला फोन केला, नंतर केलं। हां, त्याच्यानंतर मी शुद्धीवर आले। त्याच्यानंतर मला फोन आला म्हणून तो मी उचलला आणि मी त्याच्यानंतर तो फोनवर मी त्या बोलले। नंतर मी पप्पांना फोन केला, त्यांचा बंद लागला म्हणून मी काकांना फोन केला। तेव्हा पण मला काही समजत नव्हतं मी कुठे आहे, म्हणून मी तिथल्या एका काकांशी माझ्या काकांना बोलायला दिलं आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं आणि मग काकांनी मला घ्यायला आले। तुझ्या बरोबर काय मारहाण झाली, तुला काय? मला नाही काही आठवत। लागलेलं कुठं लागलं? हां, माझ्या फक्त इथं हाताला लागले, इथं लागले आणि फक्त पायाला लागले। म्हणजे तुला मारहाण पण केली त्या व्यक्तीने? हां, पण ते मला काही आठवत नाही। हे मला नंतर शुद्धी आल्यानंतर कळलं की मला इथं लागलंय। मग या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये काय तक्रार दाखल केली का? अजून तरी नाही काय। मग आता माहिती द्यायसाठी आता आलोय आम्ही पोलिसांकडे। मी शंकर बाजीराव वरागडे, दीक्षाचा मी वडील आहे। काल तिचा 1-3च्या दरम्यान फोन आला। माझा फोन बंद होता, पण माझ्या बंधूला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं तर तिला अशा ठिकाणी बाबा पुण्यामध्ये नेऊन सोडलेले आहे। त्याच्यानंतर मग तिथला एक जोडीदार त्यांना फोन केला, तो तिथं त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी ते बघितल्यानंतर तिची अवस्था एकदम बेकार होती, ती रडत होती, तिला कुठं आणून सोडलं हे काही कळत नव्हती काय। त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं बाबा की तिला इकडे घेऊन ये। मग तो तिथून तिला इकडं 6च्या दरम्यान 6-6:30 वाजता तिथून घेऊन आला। लोकनायक न्यूज